नमस्कार मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्र शासनातर्फे लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवरतीच आता लेक लाडकी नावाची नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे। तर या योजनेमध्ये ज्या काही मुली असतील तर मुलींना 1,01,000 रुपयेपर्यंत जी काही रक्कम आहे तर ती रक्कम या ठिकाणी देण्यात येणार आहे। अतिशय महत्त्वाची योजना आहे मित्रांनो। या योजनेविषयी आपल्याला जर संपूर्ण माहिती हवी असेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला लेक लाडकी योजना म्हणजे नेमकं काय, या योजनेचे नेमके फायदे कोणाला मिळतील, त्याच पद्धतीने या योजनेसाठी अर्ज कोठे करायचा, अर्ज करण्यासाठी आपल्याला आवश्यक कोणकोणते कागदपत्र लागतील, या संपूर्ण गोष्टींची माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत बघा। तसेच व्हिडिओ आवडला तर आमच्या ASP मराठी कॉर्नरला सबस्क्राईब देखील करा। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। मित्रांनो सर्वात आधी लेक लाडकी योजना जी आहे तर त्या योजनेमध्ये मुलीचा जन्म झाल्यावरती 5,000 रुपये मिळतील। त्यानंतर मुलगी ज्यावेळेस पहिलीत जाते तर पहिलीत गेल्यानंतर मुलीला 6,000 रुपये मिळतील। तसेच मुलगी ज्यावेळेस 6वीत गेली तर त्यावेळेस 7,000 रुपये मिळतील। मुलगी 11वीत गेल्यानंतर 8,000 रुपये मुलीला मिळतील। त्याच्यानंतर मुलगी ज्यावेळेस 18 वर्षाची होईल तर त्यावेळेस 75,000 रुपये रोख स्वरूपात मुलीला मिळतील। म्हणजे एकंदरीत जर बघितलं आपण तर 1,01,000 रुपयापर्यंतची जी काही रक्कम आहे तर ती लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलीला या ठिकाणी देण्यात येणार आहे। आता या योजनेचा जर समजा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी नेमकं तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींची पूर्तता करावी लागेल, तुमच्याजवळ नेमकं कोणकोणते कागदपत्र आवश्यक असतील याविषयी आपण थोडक्यात बघू। लेक लाडकी योजनेसाठी जर समजा तुम्हाला अर्ज करायचा असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाभार्थीचा जन्म दाखला, म्हणजे जे काही मुलीचा तुम्ही फॉर्म भरत असणार त्या मुलीचा जन्म दाखला तुम्हाला या ठिकाणी लागेल। त्याच्यानंतर उत्पन्नाचा दाखला, उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये एक अट लावण्यात आलेली आहे, वार्षिक उत्पन्न हे 1 लाखापेक्षा जास्त नसावं। त्यानंतर लाभार्थ्याचे आधार कार्ड, तसेच पालकांचे आधार कार्ड। आता लाभार्थ्याचे आधार कार्ड म्हणजे मुलीचं आधार कार्ड, त्याच पद्धतीने पालकांचं आधार कार्ड, तसेच बँक पासबुक, मुलीचं आणि वडिलांचं किंवा मुलीचं आणि आईचं एक जॉईंट पासबुक तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागणार आहे। त्याच्यानंतर रेशन कार्ड, रेशन कार्डमध्ये देखील तुम्हाला पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही या ठिकाणी या योजनेअंतर्गत अर्ज करू शकणार आहात। त्याच्यानंतर मतदान ओळखपत्र, आता मतदान ओळखपत्र हे कोणाचं लागेल तर मतदान ओळखपत्र हे आईचं किंवा वडिलांचं मतदान ओळखपत्र या ठिकाणी लागणार आहे। आणि जर ज्यावेळेस शेवटचा लाभ तुम्ही म्हणजे मुलगी ज्यावेळेस 18 वर्षाची होईल तर त्यावेळेस शेवटच्या लाभाकरता 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीमध्ये नाव असल्याचा दाखला तुम्हाला या ठिकाणी द्यावा लागणार आहे। हा दाखला केव्हा द्यावा लागणार, ज्यावेळेस मुलीचं वय हे 18 वर्ष पूर्ण होईल त्यावेळी। त्याच्यानंतर संबंधित टप्प्यावरील लाभाकरता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला, म्हणजेच आपण त्याला बोनाफाईड म्हणत असतो। म्हणजे मुलगी समजा पहिलीला गेली तर तिचं बोनाफाईड तुम्हाला द्यावं लागेल। त्याच्यानंतर मुलगी 8वीला गेली तर त्यानंतर तुम्हाला तिचं बोनाफाईड या ठिकाणी सबमिट करावं लागेल। त्याच्यानंतर जो काही लाभ आहे तो मुलीला तिच्या बँक अकाउंटमध्ये मिळणार आहे। त्याच्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र, याच्यामध्ये आई किंवा वडील या दोघांपैकी कोणाचं तरी एकाचं कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झालेलं असणं गरजेचं असणार आहे। त्याच्यानंतर अंतिम लाभाकरता मुलीला विवाह झालेला नसणे आवश्यक राहील। म्हणजे ज्यावेळेस मुलीचं वय हे 18 वर्ष पूर्ण होईल तर 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जो काही मुलीला 75,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे तर तो लाभ घेत असताना मुलीचा लग्न त्या ठिकाणी झालेलं नसावं, तसा तुम्हाला त्या ठिकाणी दाखला द्यावा लागणार आहे। अतिशय महत्त्वाची योजना आहे मित्रांनो। एवढे कागदपत्र तुमच्याजवळ असतील तर तुम्ही लेक लाडकी योजनेसाठी अर्ज हा करू शकणार आहात। आता त्याच्यामध्ये देखील तुम्हाला काही अटी लावण्यात आलेल्या आहेत। लेक लाडकी योजनेच्या जे काही पात्रता किंवा निकषचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये या स्कीममध्ये जर समजा तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर जे काही जो काही उमेदवार आहे तर तो महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं गरजेचं आहे। तसेच ज्या मुलीचा जन्म 1 एप्रिल 2023 नंतर झाला असेल त्या मुली या योजनेसाठी पात्र असणार आहेत। हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे। मी तुम्हाला परत एकदा सांगतो, ज्या मुलींचा जन्म 1 एप्रिल 2023 नंतर झालेला असेल तर त्याच मुली या योजनेसाठी पात्र राहणार आहेत। लेक लाडकी योजना 2024 फक्त महाराष्ट्र राज्यातील ज्या काही मुली आहेत तर त्यांच्यासाठी ही योजना लागू करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र बाहेरील मुलींसाठी या योजनेचा लाभ दिला जाणार नाही, ही देखील गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायची। त्याच्यानंतर राज्यातील पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुली या योजनेसाठी पात्र असतील। जर समजा तुमच्याजवळ पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तरच
त्या मुली या योजनेसाठी पात्र असतील. जर समजा तुमच्याजवळ सफेद रेशन कार्ड असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र नसणार. त्याच्यानंतर या योजनेसाठी लाभार्थी मुलीचे बँक खाते उघडणे आवश्यक राहील. तसेच लेक लाडकी योजनेचा लाभ मुलगी 18 वर्ष होईपर्यंतच मिळेल. ही गोष्ट देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायची. आता तुम्हाला लेक लाडकी योजना 2024चे जे काही पात्रता किंवा निकष आपण म्हणतो तर त्या निकषांविषयी तुम्हाला या ठिकाणी सविस्तर माहिती मिळालेली असेल. तसेच मित्रांनो, या योजनेचं महत्त्वाचं जर वैशिष्ट्य आपण बघितलं तर लाभार्थी कुटुंबामध्ये एक मुलगा किंवा एक मुलगी असेल तर मुलीला या योजनेचा फायदा मिळत असतो, किंवा जर समजा दोघं मुली असतील तर दोघं मुलींना देखील या योजनेचा या ठिकाणी फायदा देण्यात येत असतो. अतिशय महत्त्वाचा हा जर नियम बघितला आपण तर या योजनेअंतर्गत लावण्यात आलेला आहे. आता बऱ्याच आपले काही मित्र आहेत तर त्या मित्रांचा असा प्रश्न असतो की लेक लाडकी योजनेसाठी आपण नेमका अर्ज कुठे करायचा. सद्यस्थिती जर आपण बघितलं तर आपण ऑनलाईन पद्धतीने कोणत्याही स्वरूपात अर्ज करू शकत नाही. आत्ताच्या घडीला आपल्याला ऑफलाईन स्वरूपात अर्ज हा सादर करावा लागणार आहे. अर्ज कुठे करायचा तर अर्ज अंगणवाडी सेविकेंकडे तुम्ही अर्ज करू शकतात. अर्जाची PDF मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली, त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अर्जाची जी काही PDF आहे तर ती PDF तुम्ही त्या ठिकाणाहून डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर तुम्ही ती PDF व्यवस्थित बघा, त्याच्यानंतर तो फॉर्म भरा आणि तुम्ही तुमच्या जवळील अंगणवाडी सेविकांकडे तो अर्ज सबमिट करा. त्याच पद्धतीने जर समजा तुम्हाला GR देखील लागत असेल लेक लाडकी योजनेचा तर GR ची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही लेक लाडकी योजनेचा GR देखील त्या ठिकाणाहून डाउनलोड करू शकतात. अतिशय महत्त्वाची योजना आहे मित्रांनो. जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या SP मराठी कॉर्नरला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला. धन्यवाद मित्रांनो.